हॅलो स्टुडंट्स, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओमकार मॅथ्स अड्डा. कशा आहात तुम्ही? तुमचं समर वॅकेशन छान चाललं असेल, छान तुम्ही एन्जॉय करत असेल, पण एन्जॉयसोबत स्टडी पण महत्त्वाची आहे. स्टडीकडे दुर्लक्ष केलं तर चालणार का? नाही चालणार, कारण की स्कूल सुरू झाल्यावर हार्ड नाही गेलं पाहिजे आपलं, राईट. तर आपण घेऊन येणार होतो समर वॅकेशनमध्ये बेसिक मॅथची सिरीज, जी आपण आजपासून सुरू करणार आहे. ज्याच्यामध्ये आपला पहिला टॉपिक असणार आहे नंबर अँड टाईप्स ऑफ नंबर्स. मॅथ्समध्ये नंबरशिवाय काय होतं का नाही होत, राईट. तर त्यामुळं आपण स्क्रॅचपासून सुरू करणार होतो, आपण असं म्हटलं होतं. त्यामुळेच आपण नंबरपासून सुरू करणार आहे. तर पहिले आपण नंबर म्हणजे काय ते पहिले बघू. व्हॉट इज नंबर? नंबर्स म्हणजे काय होते? मॅथमॅटिकल कन्सेप्ट यूज टू काउंट, मेजर अँड कॅल्क्युलेट द क्वांटिटीज. नंबर म्हणजे काय होते? जी कन्सेप्ट किंवा की जी गोष्ट आपण काउंट करायसाठी, मेजर करायसाठी आणि कॅल्क्युलेट द क्वांटिटी, म्हणजे कोणती गोष्ट आपण जसं काही करायला गेलो, जसं की मार्केटमध्ये गेलो, भाजीपाला विकत घेतो, तर आपण किलो म्हणजे मेजर करतो, तिथं आला नंबरच. काही काउंट करतो म्हणजे 1 2 3 4 आपण काउंट करतो, तिथं नंबर्स आलाच. कॅल्क्युलेट द क्वांटिटीज, कोणती गोष्ट आपण हे 10 वस्तू आहे, हे 5 वस्तू आहे, असं कॅल्क्युलेट करतो ना, तिथं पण काय यूज होते? मॅथ म्हणजेच आपला नंबर यूज होते, राईट. यानंतरचा टॉपिक आहे आपला टाईप्स ऑफ नंबर. टाईप्स ऑफ नंबर्समध्ये आपण वेगळे टाईपचे नंबर्स बघणार आहोत. कोणत्या टाईपचे नंबर्स राहतात, लाईक प्राईम नंबर, इव्हन नंबर्स. आता हे यासाठी रिपीट करून राहिलं कारण की भरपूरशा वेळेस असं होते की समोर जाऊन मोठ्या स्टँडर्डमध्ये किंवा एक बेसिक क्वेश्चन्स येते की पहिल्या 10 प्राईम नंबरची सम करा. सम म्हणजे ॲडिशन्स. तर आपल्याला सम म्हणजे माहिती आहे, ॲडिशन करणं पण होते, पण कधी आठवत नाही की प्राईम नंबर म्हणजे काय, किंवा प्राईम नंबरची सुरुवात कुठून होते. तर हे कधी बेसिक गोष्टी कधी प्रॉब्लेम्स होते. तर यासाठी आपण पूर्ण बेसिकपासून स्टार्ट करून आलो आज. तर आता आपण टाईप्स ऑफ नंबर बघू. आपला नेक्स्ट टॉपिक काय आहे? टाईप्स ऑफ नंबर. टाईप्स ऑफ नंबर म्हणजे आता कोणत्या टाईपचे नंबर आहेत पण ते बघू. पहिला आहे काउंटिंग नंबर्स. त्याला दुसरं नाव काय? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे जे काउंटिंग, किंवा दुसरं नाव काय त्याचं? काउंटिंग नंबर, म्हणजे जे आपण काउंटिंग करायसाठी यूज करतो. त्याची स्टार्टिंग कुठून आहे? 1 पासून तर इन्फायनाईट. ते स्टार्ट कुठून होते? 1 पासून. काउंटिंग नंबर म्हणजे कसं आपण मोजतो ना, 0 मोजतो का आपण? नाही मोजत, तसं. त्यानंतर सेकंड आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे जिथून जे कुठून सुरू होते? 0 पासून. या दोघांमध्ये कन्फ्यूज नको होऊ, काउंटिंग नंबर किंवा नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये. नॅचरल नंबर कुठून सुरू होते? 1 पासून. आणि होल नंबर कुठून सुरू होते? 0 पासून. त्यानंतर आहे इंटिजर्स. इंटिजर्समध्ये सर्व प्रकारचे नंबर राहतात. पॉझिटिव्ह नंबर्स पण राहतात, निगेटिव्ह नंबर्स पण राहतात आणि 0 पण राहते. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय? हे आपण इथे एक नंबर लाईन घेतली आहे, याला काय म्हणते? नंबर लाईन. सेंटरमध्ये आपला 0 आहे. 0च्या राईट साईडने कोणते? पॉझिटिव्हवाले नंबर्स आहे, आणि नेहमी लेफ्ट साईडने कोणते राहते? निगेटिव्हवाले नंबर. निगेटिव्हवाले निगेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यासमोर मायनस राहते. आणि पॉझिटिव्हवाले काय? त्याच्यासमोर काहीच नाही राहत, म्हणजे ते पण पॉझिटिव्ह राहते. आपण आजपर्यंत 2 3 करत आलो आहे ना, त्यासमोर काहीच नाही म्हणजे प्लस आहे, आणि ते कोणते आहे? पॉझिटिव्ह आहे. इंटिजर्स काय? पण त्याच्यामध्ये 0 पण येते. या इंटिजर्सच्या प्लस ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत समोर, ठीक आहे. याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. काही कंडिशन म्हणजे एक तर सांगितलं की 0च्या राईट साईडनी कोणते राहते? पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडनी निगेटिव्ह नंबर्स. याच्यामध्ये काय राहते आणखी? जसे इकडे राईट साईडनी चालले नंबर, तसे कसे मोठे होत चालले, आणि याचे बिलकुल अपोजिट. जसं लेफ्ट साईडनी नंबर जाते तसं ते छोटे होत जाते. फॉर एक्झाम्पल 1 आणि 5 पेक्षा कोण मोठा आहे? 5 मोठा आहे. पण इकडे कंडिशन उलटी होऊन जाते. -5 आणि -1 पेक्षा कोण मोठा आहे? तर -1 मोठा आहे. याच्या निगेटिव्ह जेवढा मोठा नंबर, म्हणजे मायनस, इथे समजा -100 पण असेल, इथे समजा -100 पण असेल आणि -5 असेल, या दोघांच्या कम्पेअरमध्ये मोठा कोण आहे? -5 मोठा आहे. जेवढा मोठा नंबर मायनसमध्ये तेवढा तो व्हॅल्यूनी छोटा नंबर. ओके. तर याबद्दल आणखी आपण एक व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये प्लस ॲडिशन मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. आता आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टाईप बघू. नंतरचा आपला टाईप्स आहे रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर आणि रिअल नंबर्स. रॅशनल नंबर म्हणजे काय होते? अ नंबर दॅट कॅन बी एक्सप्रेस ॲज P/Q. जे कोणता नंबर P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येते त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर. त्यामध्ये P आणि Q काय राहते? इंटिजर्स, म्हणजे काही पण राहू शकते, म्हणजे कोणता पण नंबर राहू शकते, मायनस किंवा प्लस. तर आणि त्यानंतर एक कंडिशन काय? Q कधी पण 0 नको आहे. जर डिवाईडमध्ये 0 राहिलं तर म्हणजे त्याचा आन्सर निघते का? जर डिवाईडमध्ये 0 राहणार त्या आन्सर निघते का? नाही निघत. 0ला कोणत्या पण नंबरने डिवाईड झाला तर आन्सर 0च येते. पण जर 0 डिवाईडमध्ये राहिला म्हणजे खाली राहिला त्या आन्सर निघत नाही. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये ट्राय करू शकता, म्हणजे तिथं आन्सर दाखवत नाही. तर आपण इरॅशनल नंबरचे कोणते एक्झाम्पल घेतले आहेत?
3/7 -8/9 7. आता तुम्ही म्हणाला सर 7च्या खाली तर काहीच नाही, काहीच नाही म्हणजेच 1 आहे. ज्या नंबरच्या खाली काहीच नाही राहत त्याच्या खाली काय राहते, नेहमी 1 राहते. आपण वेगळे वेगळे एक्झाम्पल्स घेतले, प्लसवाले मायनसवाले. आणि ठीक आहे, आता इरॅशनल नंबर म्हणजे याचा चुलत म्हणजे अपोजिटमध्ये, ज्याला p/q च्या फॉर्ममध्ये नाही लिहिता येत. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले, √2, √3, √5 पण येते, √6 पण येते, √4 येत नाही. कारण की √4 म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे 2चा. म्हणजे समजा आपण इथे √4 घेतलं, रूटच्या बाहेर निघाल्यावर काय ते 2 येते स्क्वेअर रूट काढल्यावर. 4 परफेक्ट स्क्वेअर आहे ना, 2 मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे 2 काय झालं, रॅशनल नंबर. म्हणजे हा आहे का. आणखी ते काय म्हणता येतो, जो रूटच्या अंदर परफेक्ट स्क्वेअर आहे, जो परफेक्ट स्क्वेअर निघू शकतो तो रॅशनल नंबर नाही, म्हणजे इरॅशनल नंबर नाही आहे. इथे 25 घेतलं तर 25 पण रॅशनल नंबर आहे, कारण की याचा परफेक्ट स्क्वेअर 5 निघतो, राईट. मग 5 म्हणजे काय, रॅशनल नंबर आहे. तसं त्यानंतर आपला रिअल नंबर म्हणजे काय, ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स कंबाईंड रिप्रेझेंटिंग एनी पॉईंट ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे आपण बघितलं होतं, हे नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर कुठं पण रिप्रेझेंट करता येते कोणत्या पॉईंटवर. ते म्हणजे त्याच्यामध्ये काय काय तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर्स येतात. यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघू. आपले नेक्स्ट टाईप काय, इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. पहिले आपण इव्हन नंबर्स बघू. इव्हन नंबर्स काय, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ज्या नंबरला 2ने डिवाइड होते त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. आता 2ने डिवाइड होणारे कसे, ज्याच्या ओळखून जायचं, ज्याच्या आखरी युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8 आणि 0, ज्याच्या नंबरच्या आखरी. आता सिंगल डिजिट आलं तर आपण ओळखू शकतो डायरेक्ट आपण की 1 किंवा 2 डिजिट पर्यंत, 3 डिजिट पर्यंत आलं तरी आपण ओळखू शकतो की हा इव्हन आहे की ऑड आहे. पण जेव्हा मोठे मोठे नंबर राहते तेव्हा कसं ओळखायचं, ज्याच्या युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8, 0 आहे तो कोणता, इव्हन नंबर आहे. आणि ज्या नंबरला 2ने डिवाइड होते म्हणजे तेच कोणते, इव्हन नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे काय, ज्या नंबरला 2ने डिवाइड होत नाही ते. इव्हन नंबरची आपण घेतले आहे एक्झाम्पल. आता ऑड नंबरची सांगतो. जसं 5 डिवाइड होते का, नाही होत. 7 होते का, नाही होत, नाही. असे का इन्फायनाईट आहे. तर हे कोणते झाले, ऑड नंबर. ज्या नंबरला 2ने डिवाइड होत नाही ते म्हणजे कोणते, ऑड नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, जे या नंबर फक्त 1नी किंवा स्वतःने डिवाइड होते. ज्या नंबरला 1नी किंवा स्वतःने डिवाइड होते ते म्हणजे कोणते, प्राईम नंबर्स. किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो, त्या नंबरचे फक्त 2च फॅक्टर राहते, 1 आणि तो स्वतः. फॅक्टर म्हणजे काय, तर ज्या नंबर्सनी त्याला डिवाइड्स होते म्हणजे ते म्हणजे फॅक्टर्स. फॅक्टर्सवर पण आपण समोर घेणार आहोत, त्याच्यावर आपण थोडी डिटेल किंवा म्हणजे हा वाला टॉपिक आणखी येणार आहे तुम्हाला समोर व्हिडिओजमध्ये. कंपोजिट नंबर म्हणजे ज्या नंबरचे 2पेक्षा जास्ती फॅक्टर्स आहेत ते म्हणजे कंपोजिट नंबर्स. आता एक्झाम्पल्स घेऊ आपण. असं प्राईमचे पण नाही घेतले ना आपण, प्राईमचे पण घेऊ एक्झाम्पल्स. प्राईमचे एक्झाम्पल्स कोणते, 1 घेऊ का, नाही 1 या दोघांच्या कॅटेगरीमध्ये येत नाही, कारण की 1चा फॅक्टर फक्त 1च आहे. प्राईम नंबर काय म्हणतो, ज्याचे 2 फॅक्टर्स आहेत ते म्हणजे प्राईम नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे ज्याचे 2पेक्षा जास्ती आहे, 1चा फॅक्टर फक्त एकच आहे म्हणजे तो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. प्राईम नंबरची सुरुवात कुठून होते, 2 पासून, कारण की 2ला फक्त 2ने डिवाइड होते आणि 1ने डिवाइड होते म्हणजे 2च फॅक्टर झाले. 3 येते. 4, कारण की 4ला किती कशाने डिवाइड होते, 4ला 1नी पण होते, 2नी पण होते आणि 4नी पण होते, म्हणजे 3 फॅक्टर झाले याचे. म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, ह्या कंपोजिटमध्ये. असेच बाकीचे घेतात, 5 येते, 7 येते, 9 नाही येत, 8 पण नाही येत. मग इथे कोणते 8, 9, 10 हे झाले कंपोजिट. आणखी पण वेगळे म्हणजे तसा तर नंबर इन्फायनाईटचा, म्हणजे एक्झाम्पल पण किती जाणार, इन्फायनाईट जाणार. तर हे झाले आपले टाईप्स ऑफ नंबर. यानंतर आणखी एक रोमन टाईप्स घेऊ आपण. म्हणजे रोमन्स आपण तुम्ही ऐकलं असेल ते वाले, पण थोडे आपण त्याचे एक्झाम्पल्स घेऊ. आता आपण हा लास्टवाला एक म्हणजे आपल्या या व्हिडिओचा लास्टवाला टाईप बघू, रोमन नंबर्स. जसं युजली यासाठी आपण यूज करत नाही, कारण की जर आपण काही बघतो मला नंबर तर ते खूप लेंथली होऊन जाते, म्हणून नॉर्मली आपण हे वालेच नंबर यूज करतो. तर आपण रोमन नंबर बघू. आता रोमन नंबर 1 साठी आपण I लिहितो, 2 साठी 2 आहे, म्हणजे 2 जर आपल्या याच्यामध्ये सांगून राहिलो मी. 3 म्हणजे बघून राहिलो आपण. फक्त डिफरंट कुठं येते थोडं चेंजेस, 5, 10, राईट.
इथे आपण आणखी लिहिले आहे 5 म्हणजे V, 10 म्हणजे X दिला आहे, C म्हणजे 100 होते, D म्हणजे 500 होते आणि 1000 म्हणजे किती ते M होते. जर आपल्याला हे नॉर्मली छोटे छोटे म्हणजे जे मेन वाले जे नंबर्स आहे आपण ते पण माहीत केलं तर आपल्याला बाकीचे नंबर्स बनवता येते. 10 पर्यंत आपल्याला माहीत आहे. आता 11 म्हणजे काय होते, 11 म्हणजे काय होते 10 + 1, 10 म्हणजे काय होते X, 1 म्हणजे आपल्याला ते दिले 1. 12 म्हणजे काय होते 10 + 2, 10 म्हणजे काय X आणि 2 म्हणजे 2. नंतर 13चं तुम्हाला माहीत असेल, आता 14चं पण माहीत असेल. 14 म्हणजे काय होते IV म्हणजे 5 म्हणजे काय Vच्या आधी 1 म्हणजेच काय ते 4 आणि 14 म्हणजे काय 10 + 4, 10 म्हणजे X, 4 म्हणजे IV. तसंच 20 म्हणजे काय होते 10 X. 30चं पण कसं होणार X. त्यानंतर असंच तुम्ही बाकीचे पण करू शकता. प्रॅक्टिस नाही होणार कारण की स्टार्टिंगला थोडं कन्फ्युजिंग होऊ शकते रोमन्स नंबर, पण एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर थोडं इझी होऊन जाणार. इझी म्हणजे इझीच आहे, फक्त तुम्हाला थोडा दिमाग लावायला लागेल स्वतःचा, ऑब्वियस आहे. इथं आपण एक सुटलं वाटते 50L. 40 म्हणजे काय होते 50च्या 10 आधी, म्हणजे 10 आधी घेतले 50 XL म्हणजे काय झालं 40. तर हे काय झालं 40. 60 म्हणजे आता 50 तर माहिती आहे आपल्याला L म्हणजे 60 म्हणजे काय होणार 50 + 10 म्हणजे 60 म्हणजे काय होणार 50 + 10. 50 म्हणजे L, 10 म्हणजे झालं LX म्हणजे काय झालं हे 60. तर रोमन नंबरची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढंच छान आहे. म्हणजे जे मेन वाले तुम्ही पाठ केले, पाठ नाही म्हणणार लक्षात ठेवा, कारण की मॅथमध्ये काही पाठ करण्यासारखं आहे नाही, सर्व कन्सेप्टचा खेळ असतो. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल थोडं लक्ष द्याल स्टडीकडे तेवढंच मॅथ इझी होत जाते. तर जेवढं तुम्ही हे लक्षात ठेवाल तसं तुम्ही बाकीचे पण नंबर्स बनवू शकता इझिली. तर होमवर्क म्हणून तुम्ही फक्त 50% तरी किंवा नॉर्मली 100% तरी नंबर्स करा आणि प्राईम नंबर्स काय होते त्याच्यावर रिव्हिजन घ्या. कोणते प्राईम नंबर असू शकते 1 to 100पर्यंत नक्की बघा. होमवर्क म्हणून जास्ती काय टाईम लागणार नाही. तर या व्हिडिओसाठी एवढंच. आपण हा पहिला व्हिडिओ मला माहिती आहे तुमचं समर वेकेशन झालं हेही माहिती आहे मला, म्हणून मी जास्ती काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आवडलं असेल म्हणजे टीचिंग आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा सर्व तुमच्या मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल त्यांना कळेल. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण पुन्हा भेटू आपल्या नवीन टॉपिक घेऊन आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, त्याला छान एन्जॉय करा तुमचं समर वेकेशन, पण अभ्यासकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, चला पुन्हा भेटू आपण न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.